ठीक आहे, स्क्रीन दिसत आहे आणि आवाज येतोय का? हो हो. ठीक आहे. हा, तर आता हा पोर्शन आहे प्रिझर्वेशन ऑफ टिंबर म्हणून. ठीक आहे, आता टिंबरला आपण जसं प्रिझर्वेटिव्ह राहतं, जसं लोणच्याला आपल्याला टिकून ठेवायचं आहे, तर आपण काय करतोय त्याच्यामध्ये मीठ आणि तेल जास्त टाकतोय. ठीक आहे, तर तसं आता आपल्याला काय करायचं आहे, टिंबरला प्रिझर्व करायचं आहे. ठीक आहे, तर प्रिझर्वेशन ऑफ टिंबर इज कॅरिड आउट टू इन्क्रीज द लाईफ ऑफ टिंबर. टिंबरची लाईफ वाढवण्यासाठी, ते लोणचं 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जास्त टिकलं पाहिजे म्हणून आपण काय करतोय, प्रिझर्वेटिव्ह टाकतोय. किंवा कुठले पण पदार्थ असले, जे पण काही मटेरियल विकत मिळतात, तर त्यांची लाईफ वाढवण्यासाठी आपण काय करतोय, त्यात कुठले केमिकल्स ऍड करतोय, म्हणजेच काय करतोय, त्याचं प्रिझर्वेशन करतोय. द प्रिझर्वेशन इन डन using the different type of preservative आहे. The method and different material used for the preservation of timber is discussed. Increasing the life of makes timber more durable. जर त्याची आपल्याला त्याला लाईफ वाढवायची आहे म्हणून आपण काय करतो, प्रिझर्व करतो आहे. इट कॅन बी यूज फॉर अ लॉंगर पिरियड. प्रिझर्वेशन ऑल्सो हेल्प टू टिंबर टू गेट अ रीड ऑफ इन्सेक्ट अँड फंगी. ठीक आहे, कुठल्या इन्सेक्टचा, फंगीचा, या सगळ्यांचा त्याच्यावर अटॅक नको व्हायला म्हणून आपण काय करतो आहे, प्रिझर्वेशन ऑफ टिंबर करतो आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ गुड प्रिझर्वेटिव्ह फॉर टिंबर. आता एखादा जर आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून जर यूज करायचा असेल समजा टिंबरसाठी, ठीक आहे, लाकडाला प्रिझर्व करण्यासाठी, तर तो कसा असला पाहिजे, एफोर्टलेसली अँड चीपली अवेलेबल असला पाहिजे. ठीक आहे, स्वस्त दरात आपल्याला तो अवेलेबल असला पाहिजे. इट शुड नॉट कंटेन एनी हार्मफुल सबस्टन्सेस अँड गॅसेस. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचे त्याने हार्मफुल सबस्टन्स किंवा गॅसेस त्यांनी म्हणजे कॅरी नको करायला. तो कसा असला पाहिजे, इट शुड बी इकॉनॉमिकल असला पाहिजे, स्वस्त असला पाहिजे. डेकोरेटिव्ह ट्रीटमेंट और एनी सरफेस ट्रीटमेंट शुड बी अलो ऑन द टिंबर आफ्टर द अप्लिकेशन ऑफ प्रिझर्वेटिव्ह. आता ऍक्च्युअली टिंबरच्या बाबतीत काय होईल, एखादं सोल्युशन राहील ज्याच्यात तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं टिंबर टाकावं लागेल, लाकडाचा ठोकळा काय करावा लागेल, त्याच्यात टाकावं लागेल. नाही तर काय राहील की तुम्हाला ब्रशनी त्याच्यावर पेंट करावं लागेल. ठीक आहे, तर त्यांनी असा सरफेस बनला पाहिजे म्हणते की त्या सरफेसवर तुम्हाला एखादं वर्क करायचं असेल तर तुम्ही ते करू शकले पाहिजे. नाही तर त्या प्रिझर्वेटिव्ह मुळे अडथळे नको यायला एखाद्या सरफेसला. द स्ट्रेंथ ऑफ टिंबर शुड नॉट बी अफेक्टेड बाय द प्रिझर्वेटिव्ह. त्याची स्ट्रेंथ ला अफेक्ट नको व्हायला. इट शुड नॉट कंटेन द अनप्लिझंट स्मेल. ठीक आहे, त्याला अनप्लिझंट असा स्मेल नको. इट शुड नॉट गेट अफेक्टेड बाय द लाईट, हीट अँड वॉटर. लाईट, हीट आणि वॉटरनी त्या जे काही आपण प्रिझर्वेटिव्ह, जे काही केमिकल आपण यूज करतोय त्याला अफेक्ट नको व्हायला. इट शुड नॉट गेट अफेक्टेड बाय द फंगी आहे, इन्सेक्ट आहे, अँड शुड ऑल्सो इफिशियंट टू किल देम. ठीक आहे, कुठल्या इन्सेक्टचा, फंगीचा जर त्याच्यावर अटॅक झाला तर त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांना इफेक्टिव्हली किल करायला पाहिजे एखाद्या फंगीला, इन्सेक्टला. असं ते काय असलं पाहिजे, प्रिझर्वेटिव्ह. ठीक आहे, जे पण मटेरियल असेल ते. इट शुड नॉट जनरेट फ्लेम और वेन इट कॉन्टॅक्ट विथ द फायर. ठीक आहे, तर त्यांनी पेट नको घ्यायला म्हणते जेव्हा तो फायरच्या कन्सल्ट मध्ये येईल. इट शुड नॉट कोरोड मेटल वेन इट मेक्स कॉन्टॅक्ट विथ देम. ठीक आहे, त्यांनी म्हणजे हे नको व्हायला, जंगून नको जायला. द डेप्थ ऑफ द पेनिट्रेशन ऑफ प्रिझर्वेटिव्ह इन द वूड फायबर शुड बी मिनिमम 6 mm to 25 mm. ठीक आहे, ते पेनिट्रेशन, द डेप्थ ऑफ द म्हणजे एखादा जर मटेरियल आपण युज केलाय केमिकल एखाद्या टिंबरवर लावण्यासाठी, तर त्यांनी मिनिमम काय करायला पाहिजे, 6 mm to 25 mm काय करायला पाहिजे, आतमध्ये पेनिट्रेट झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा तो जास्त नको व्हायला. ठीक आहे, किंवा कमी नको व्हायला. तर आता डिफरंट टाइप ऑफ प्रिझर्वेटिव्ह आहे फॉर द टिंबर. तर आता आहे कोल टार आहे, ASCU म्हणून आहे, केमिकल साल्ट आहे, ऑइल पेंट आहे, सोलिग्नम पेंटम आहे, त्यानंतर क्रिसोट म्हणून आहे, क्रिओसोट. ठीक आहे, तर हे ऑइल. ह्याच्यातून तुम्हाला फक्त 2-3 लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, आता 2-3 लक्षात ठेवण्यामध्ये काय आहे, फक्त यांचा यूज काय होतोय की तुम्ही एखाद्या टिंबरला ते यूज करत आहे. The coal tar for the preservation of timber. The coal tar is heated and obtain liquid hot tar. ठीक आहे, ते अशा प्रकारचं राहतं. म्हणजे हे कसं राहतं, पहिले सॉलिड इन फॉर्म मध्ये राहतं, त्याला हीट केल्यानंतर ते काय होऊन जाणार, अशा प्रकारे मेल्ट होऊन जाणार, लिक्विड इन फॉर्म मध्ये येणार. तर त्याला आपण काय करतोय, टिंबर सरफेसवर एखाद्या ब्रशनी काय करू, अप्लाय करू. द कोल टार कंटेन्स अनप्लिझंट स्मेल. त्याला कसं राहतो म्हणते, अनप्लिझंट स्मेल राहते, अँड डज नॉट अलाउ द पेंट ऑन इट. आणि एकदा जर तुम्ही टार, ठीक आहे, हे जे कोल टार आहे याला जर तुम्ही एकदा यूज केलं तर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कलर नाही करू शकत म्हणते. सो इट इज यूज फॉर द डोअर फ्रेम. म्हणून आपण याचा यूज कुठे करतो, एखाद्या डोअर फ्रेमवर, विंडोच्या फ्रेमवर. किंवा इट इज अ चीप अँड हॅज टू गुड फायर रेजिस्टन्स. ठीक आहे, याला कसं आहे, गुड फायर रेजिस्टन्स आहे, आणि हे कसं आहे, स्वस्त आहे. पण आपण याच्यावर पेंट नाही करू शकत म्हणून आपण याला काय करतो आहे, म्हणून याला आपण काय करतो, एखाद्या सरफेसवर म्हणजे डोअरच्या म्हणा किंवा विंडोच्या फ्रेमवर आपण त्याला फक्त यूज करतोय. त्यानंतर ASCU प्रिझर्वेटिव्ह म्हणून आहे. ASCU इज अ स्पेशल प्रिझर्वेटिव्ह विच इज अवेलेबल इन द पावडर फॉर्म.
ठीक आहे. हे कसं राहतं, हे जे काही आहे अशा प्रकारचं डब्बा राहतो, याच्यामध्ये काय असतं ते पावडर फॉर्म मध्ये असतं. इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर टू गेट द प्रिझर्वेशन सोल्युशन. याला आपण काय करतो, त्या पावडरला पाण्यामध्ये मिक्स करतो आहे. इट शुड बी ऍडेड 6 पार्ट्स बाय वेट ऑफ ASCU इन 100 पार्ट्स बाय वेट ऑफ वॉटर. ठीक आहे. म्हणजे पाणी जितकं घेतलं असेल, पाणीला आपण त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण त्याच्या 6 पट म्हणजे सहा सहा पार्ट्स आपण याचे घेऊ पावडरचे, तर 100 पार्ट्स कशाचे असतील, पाण्याचे. म्हणजे एखादं माप जर घेतलं तर त्या मापानुसार जर 100 वेळा पाणी घेतलं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 6 पार्ट्स ऑफ पावडर घ्यावं लागेल हे वालं. ठीक आहे. द फायनल सोल्युशन इज अप्लाइड ऑन द टिम्बर बाय स्प्रेइंग. आपण जे फायनल सोल्युशन राहतं ते कशाने करतो म्हणते, स्प्रेनी त्या एखाद्या टिम्बरच्या सरफेसवर मारतोय. दिस सोल्युशन डज नॉट कंटेन एनी ऑर्डर. याला कुठल्याही प्रकारचा स्मेल नाही आहे. इट इज नॉट युजफुल मेनली टू गेट रीड ऑफ फ्रॉम द व्हाईट अँड्स. ठीक आहे. पांढऱ्या ज्या मुंग्या असतात त्यांच्यापासून आपल्याला सुटका मिळवण्यासाठी म्हणते आपण हे सोल्युशन यूज करू शकतो. ASCU contains hydrated arsenic paint oxide, copper sulfate and blue vitriol and sodium dichromate and potassium dichromate. ठीक आहे. थोडस डोक्याच्या वरून जाते, याच्यातल्या 1-2 गोष्टी जर कंटेंट लक्षात राहत असेल तर त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आफ्टर अप्लाइंग द ASCU द टिम्बर कॅन बी कोटेड विथ द पेंट अँड वार्निशेस. ठीक आहे. जर ASCU आपण स्प्रे केला म्हणते एखाद्या सरफेसवर, तर त्यावर आपण वार्निश करू शकतो, त्या सरफेसला पेंट करू शकतो. या केसमध्ये काय आहे, कोलटारमध्ये आपण एकदा का हे कोलटार एखाद्या टिम्बरला लावलं तर त्याला आपण पेंट नाही करू शकत म्हणते. ठीक आहे. त्यानंतर एक केमिकल साल्ट म्हणून आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारचे मार्केटला अवेलेबल असतात. हे काय करतोय आपण, केमिकल साल्ट लाईक कॉपर सल्फेट आहे, मर्क्युरी आहे, क्लोराईड आहे, झिंक क्लोराईड आहे. हे काय करतोय आपण, प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय करतोय, यांना पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतो आहे. त्याला या सगळ्या सोल्युशनला काय करतोय, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतोय. कशासाठी, तर आपण एखाद्या टिम्बरला प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज करण्यासाठी. दे आर ऑर्डरलेस, त्यांना स्मेल नाही राहत. अँड डू नॉट जनरेट द फ्लेम वेन कॉन्टॅक्ट विथ फायर. हे पेट न घेणारं असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे ऑइल पेंट. ऑइल पेंट आता सगळ्यांनाच माहिती आहे, आपण जसं वॉलसाठी वगैरे आपल्या घरी यूज करतो आहे. ठीक आहे. तर ऑइल पेंट्स आर सुटेबल फॉर वेल सीझन वूड. ठीक आहे. ज्याला जे लाकूड व्यवस्थित ड्राय झालेलं आहे, वेल सीझन झालेलं आहे, त्याच्यासाठी आपण काय करतोय, ऑइल पेंटला यूज करतो आहे. दे आर जनरली अप्लाइड इन 2 to 3 कोट्स. ठीक आहे. 2 ते 3 वेळा आपण त्याचा काय करतोय, एखाद्या सरफेसला हात मारतोय. ऑइल पेंट्स प्रिझर्व टिम्बर फ्रॉम द मॉइश्चर. ते काय करतं, मॉइश्चर पासून आपल्या टिम्बरला खराब नाही होऊ देत. इफ टिम्बर इज नॉट सीझन अँड देन ऑइल पेंट मे बी लीड टू डिके ऑफ टिम्बर बाय कन्फाइनिंग द सॅप. ठीक आहे. हे कुठे यूज करतोय म्हणते आपण, जेव्हा एखादा लाकूड जर खूप चांगला वेल सीझन असेल, म्हणजे त्याच्यातलं पूर्णपणे मॉइश्चर काय केलेलं असेल, ड्राय केलेलं असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो आहे, याचा यूज करतोय ऑइल पेंट्सचा. आता ऑइल पेंट्स आपण वॉलसाठी पण वापरतो, आणि वॉलसाठी वापरण्याचं रिझन हेच आहे की आपण काय करतोय, तर वॉलला एखाद्या डेकोरेटिव्ह लुक देतो आहे, किंवा आपण त्या वॉलला काय करतो आहे, मॉइश्चर म्हणजे मॉइश्चरच्या अटॅक पासून आपण त्याला रिलीफ देतो आहे. त्यानंतर हे सोलिग्नम पेंट. ठीक आहे. तर हे काय आहे, अशा प्रकारचं राहतं. आपण ब्रशनी काय करतोय, एखाद्या टिम्बरच्या सरफेसला यूज करतोय. ठीक आहे. तर इट इज अप्लाइड in hot condition using the brush. They are well suitable for preserving the timber for white ants. ठीक आहे. त्यानंतर solid paints, it can be used as a adding color pigment so the timber has a good appearance. ठीक आहे. याला आपण काय करू शकतो, यूज बाय ऍडिंग द कलर पिगमेंट. हे एक प्रकारे पेंटच आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एखादा कलर इन्सर्ट करून काय करू शकतो, एखाद्या सरफेसला आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे क्रिओसोट ऑइल. ठीक आहे. तर हे काय आहे, इट इज प्रिपेअर्ड बाय डिस्टिलेशन ऑफ टार. टार म्हणजे काय होतं, जसं आपला टायर वगैरे म्हणता येईल. ठीक आहे. टायर पासनं, किंवा आपला तुम्ही ऍड बघितली असेल तंबाखूची, त्याच्यामध्ये दाखवतं की जसं ते तंबाखू खाल्ल्यानंतर तुमच्या आतमध्ये काय होत आहे, शरीरामध्ये टार जमा होतोय, त्याला ते पिळून दाखवतात. जे वेस्टेज ऑफ प्रॉडक्ट निघतं ना ब्लॅक कलरचा, तर तो असतो टार. ठीक आहे. किंवा टायरला जाळल्यानंतर जो मिळतो तो मटेरियल म्हणजे झाला टार. तर त्याच्यावर जे डिस्टिलेशन प्रोसेस केलं जातं म्हणते, त्यातून आपल्याला असं लिक्विड मिळतं. डिस्टिलेशन म्हणजे की त्याच्यावर काय केलं जातं, की त्याच्यातले कुठले वेस्ट प्रॉडक्ट म्हणा, कुठले वेस्टेज वगैरे जे असेल तर ते काय केलं जातं, रिमूव्ह आउट केलं जातं. इट इज ब्लॅक और ब्राउन इन कलर. इट कंटेन्स अनप्लिजंट स्मेल. याला कसं आहे, अनप्लिजंट स्मेल आहे. इट इज अप्लाइड इन द स्पेशल मॅनर. हे अप्लाय करताना काय राहतं, स्पेशल मॅनरनी आपण त्याला अप्लाय करतोय. फर्स्टली द टिम्बर इज वेट सीझन अँड ड्राईड.
एखादा जर टिंबरचा ठोकळा, आपण लाकडाचा ठोकळा घेतला तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला वेल सीझन करावं लागेल आणि त्याला कम्प्लिटली काय करावं लागेल, ड्राय करावं लागेल. देन इट इज प्लेस इन द ऑलराईट चेंबर अँड इनसाइड द एअर इज पंप आउट. फायनली इट इज पंप इन टू अ चेंबर विथ द हाय प्रेशर. ठीक आहे, एखाद्या चेंबर मध्ये याला ठेवलं जातं म्हणते एखाद्या लाकडाच्या ठोकळ्याला, आणि त्याला काय केलं जातं, एकदम क्रिओसोट ऑइल इज पंप इन टू द चेंबर. त्या चेंबर मध्ये आपण काय करतोय, त्या ठोकळ्यावर मग काय करतोय, ऑइल स्प्रे करतो आहे विथ द हाय प्रेशर. एकदम हाय प्रेशरने आपण काय करतोय, त्याच्यावर हे सोल्युशन जे पण आहे, समजा हे ऑइल, हे आपण त्याच्यावर स्प्रे करतोय. आफ्टर अलोविंग इट फॉर 2 hours द टिंबर ऍब्झॉर्ब द क्रिओसोट ऑइल सफिशियंटली अँड टेकन आउट फ्रॉम द चेंबर. ठीक आहे, तर 2 तासानंतर काय होतं की ते व्यवस्थित काय करतं, तुमच्या त्या क्रिओसोट ऑइलला काय करतं, ते लाकडाचा ठोकळा पूर्णपणे ऍब्झॉर्ब करतो आणि मग त्याला आपण काय करतोय, त्या चेंबर मधून त्या ठोकळ्याला बाहेर काढतोय. द क्रिओसोट ऑइल इज फ्लेमेबल. ते कसं राहतं, पेट घेणारं राहतं. इट इज नॉट यूज फॉर द टिंबर वर्क इन द फायर प्लेसेस. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी जर फायर प्लेसेस असेल तर त्या ठिकाणी आपण याला यूज नाही करत. इट इज जनरली यूज फॉर द वूड पाईल्स किंवा पोल्स आहेत, रेल्वे स्लीपर्स आहे. ठीक आहे, रेल्वे स्लीपर्स म्हणजे ज्याच्यावरनं रेल्वे ट्रॅक ज्याच्यावर राहतो, तर तुम्ही बघितलं असेल की त्याला डिस्टन्सवर असे लाकडाचे ठोकळे असतात ठेवलेले, ज्याच्यावर तो रेल्वे ट्रॅक बनलेला असतो. तर ते झाले रेल्वे स्लीपर्स. त्यानंतर पोल्स आहे. पोल्स म्हणजे आपले जसे इलेक्ट्रिकचे खंबे वगैरे राहतात. ठीक आहे, किंवा आपले जुने जे कन्स्ट्रक्शन होते घरं वगैरे, तर त्याच्यामध्ये हे यूज करायचे. ठीक आहे, कॉलमच्या जागी आपण काय करायचोय, टिंबरचं कॉन्क्रीट कॉलमच्या जागी आपण लाकडाचा कॉलम यूज करायचो. त्यानंतर पाईल्स आहे. पाईल्स मध्ये काय राहतं की जसं तुमची एखादी ब्लॅक कॉटन सॉइल आहे, म्हणजे काळी माती असेल, समजा शेत जमीन असेल, त्या ठिकाणी तुम्हाला घर कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर काळी माती कशी राहते, थोडीशी लूज राहतं. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तुमचं घर थोडंसं कन्स्ट्रक्ट केल्यानंतर थोडं डिफ्लेक्ट होऊ शकतं, जर समजा काही इश्यू झाले तर. त्याच्यासाठी आपण ब्लॅक कॉटन सॉइल असते, तर त्या ठिकाणी काय करतो, वेगवेगळ्या फुटिंग राहतात की ही फुटिंग या सॉइल साठी सफिशियंट राहते, या दुसऱ्या टाईपची फुटिंग बा दुसऱ्या सॉइल साठी सफिशियंट राहते. तर ही पाईल म्हणून एक आहे, जिथं ब्लॅक कॉटन सॉइल राहतं, तिथं काय करतोय आपण, डीप असे एकदम जमिनीमध्ये गड्डे केले जातात आणि त्याच्यात मटेरियल भरलं जातं. आता वूड पाईल्स म्हटलं की काय राहील, की वुडनचा डायरेक्ट एक कॉलम राहील, जो काय केला जाईल, जमिनीत गड्डा करून एकदम इन्सर्ट केला जाईल आणि त्याच्यावर मग काय करतोय आपण, फुटिंग तयार करतोय. म्हणजे तो काय करतोय, तुमच्या घराला काय करतोय, एक सपोर्ट देतो आहे जमिनीशी एकदम डीप वर जाऊन. ठीक आहे, तर हे झाले सगळे प्रिझर्वेशन ऑफ टिंबर. ठीक आहे, त्यानंतर एक जॉईंट्स म्हणून आहे. ठीक आहे, तर आता बघा, वेगवेगळ्या टाईपचे जॉईंट्स आहेत. ठीक आहे, आता जे कन्स्ट्रक्शन मध्ये युज केलं जातं म्हणजे लाकडाच्या रिलेटेड. ठीक आहे, डॉवेल कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं की तुमच्या एखाद्या ठोकळ्याला काय केलं जाते, अशा प्रकारे कनेक्ट केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आहे जसा हा मोर्टाइज अँड टेनॉन कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारचा, म्हणजे एखादा हा लाकूड आहे, याला अशा प्रकारचा ग्रू केला जातो आणि याला अशा प्रकारचा हे ठेवून काय केलं जातं, त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं जातं. म्हणजे हे एक प्रकारे काय आहे, कनेक्शन आहे, जॉईंट्स आहे. तर असे वेगवेगळ्या टाईपचे जॉईंट्स आहे, तुम्हाला दाखवते मी आता. त्यानंतर डोवेटेल जॉईंट आहे, ज्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं कनेक्शन होतं दोन सरफेसचं. ठीक आहे, त्यानंतर डॉवेल आहे, ज्याच्यामध्ये हे अशा प्रकारे कनेक्शन होत आहे. ठीक आहे, त्यानंतर डॅडो जॉईंट आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, एक पाटीला असा खचका आहे आणि या खचक्यामध्ये आपण काय करतोय, दुसऱ्या पोर्शनला तिथे इन्सर्ट करतो आहे. ठीक आहे, एक पीपीटी आहे, मी ते दाखवून देते. ठीक आहे, आता बघा बरं, हे स्लाइड दिसत आहे का मयूर? नाही, सध्या नाही दिसत आहे. आता दिसते? शेअरिंग चालू आहे, हो दिसत आहे. दिसत आहे, हा. ठीक आहे, हो. आता हे वेगवेगळे जॉईंट्स आहे. आता हे कुठे युज केले जाते, आपल्या एखाद्या कन्स्ट्रक्शन मध्ये, म्हणजे जिथे टिंबरचा युज होतोय त्या ठिकाणी आपण काय करतोय, यांना यूज करतोय. तर टाइप्स ऑफ वुड जॉईंट्स. ठीक आहे, द वुड वर्किंग जॉईंट एनेबल टू अस टू क्रिएट द इट्स फ्रॉम द मल्टिपल टिंबर बोर्ड. ठीक आहे, विदाउट द यूज ऑफ जॉइनरी टेक्निक एव्हरीथिंग वी मेक युजिंग वुड कमिंग फ्रॉम द सिंगल पीस. ठीक आहे, आता हे काय करतोय आपण, कशासाठी करतोय, की एखाद्या वॉलला आपल्याला जसं एखादी पार्टिशन वॉल म्हणून यूज करायची आहे, पण कशाची, टिंबरची. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, समजा एक पूर्ण जर तुकडा आपल्याकडे नसला तर त्याला काय करावं लागेल, काहीतरी कनेक्शन प्रोव्हाइड करावं लागेल. एखाद्या ठिकाणी काहीतरी डेकोरेटिव्ह वस्तू तयार केली किंवा छोटंसं देवघर तयार केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला लाकडांमध्ये काय करावं लागेल, अशा प्रकारे कनेक्शन करावं लागेल. तर हा आहे
बघा 15 टाइप्सचे जॉईंट्स आहेत, त्यातले तुम्ही 5-6 जरी लक्षात ठेवले तरी चालतं. ठीक आहे. बट जॉईंट म्हणजे काय होतं? ठीक आहे. बघा बट जॉईंट म्हणजे काय होतं, की एक ठोकळा आहे आणि दुसरा ठोकळा आहे, त्याला तुम्ही काय करत आहे, बस इथे काहीतरी केमिकल यूज करून तुम्ही त्याला काय करणार आहे, चिपकून देणार आहे. तो झाला बट जॉईंट. ठीक आहे. त्यानंतर आहे मीटर मीटर बट जॉईंट. ठीक आहे. मीटर बट जॉईंट मध्ये काय होतं, तिथे कसं होतं, की दोन्ही सरफेस तुमचे चौकोनी होते आणि तुम्ही त्याला काय केलं, डिरेक्टली काय केलं, एखादं केमिकल लावून चिपकून टाकलं. पण या ठिकाणी काय ऍडव्हान्टेजेस आहे आणखी, की तुमचे जे एंड कॉर्नर आहे त्या एंड कॉर्नरला तुम्हाला काय केलेलं आहे, असा कट केलेला आहे. त्या कटवर तुम्ही काय केलेलं आहे, त्याला चिपकून दिलेला आहे. तर हा झाला मीटर मीटर जॉईंट म्हणून म्हणतात, मीटर बट जॉईंट. ठीक आहे. तर या फिगर वरनच तुम्हाला लक्षात येत असेल. त्यानंतर हाफ लॅप जॉईंट आहे. ठीक आहे. हाफ लॅप जॉईंट मध्ये काय होतं, की तुमच्या एखाद्या सरफेसला अशा प्रकारचा इथे ग्रू ठेवला जातो आणि दुसऱ्या एका सरफेसला खालून ग्रू ठेवला जातो, म्हणजे ओपन एरिया. ठीक आहे. तर ते काय करतं, की बरोबर अशा प्रकारे एकमेकांमध्ये ते काय झालं पाहिजे, फिक्स झालं पाहिजे. ठीक आहे. तर इंटरकनेक्टेड झालं पाहिजे आणि याच्या मधात आपण काय करतोय, एखादं सोल्युशन प्लेस करतोय. तर हा झाला हाफ लॅप जॉईंट. ठीक आहे. त्यानंतर आहे क्रॉस लॅब जॉईनरी म्हणून आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय करतोय, आपण एखाद्या सरफेसवर काय करतो आहे, याला प्लेस करतो आहे. ठीक आहे. एखाद्या सरफेस मध्ये असा ग्रुप ठेवून दुसरा आपण त्याला काय करतोय, इंटरकनेक्टेड करतोय. सेंटर मधनं त्याला काय करतोय, दुसरा एक ठोकळा आपण त्याला कनेक्ट करतो आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पॉकेट होल जॉईंट. ठीक आहे. पॉकेट होल जॉईंट म्हणजे काय राहतं, की तुमच्या एखाद्या सरफेसला काय केलं जातं, अशा प्रकारचे होल्स करून काय केलं जातं, की हे हा लाकूड याला दुसऱ्या याला काय केला जातो, इन्सर्ट केला जातो आहे, एकमेकांमध्ये कनेक्ट केले जात आहे. हा झाला पॉकेट होल जॉईंट. त्यानंतर आहे टंग अँड ग्रू जॉईंट. ठीक आहे. टंग अँड ग्रू जॉईंट म्हणजे काय आहे, की एखाद्या सरफेसला काय केलेलं आहे, आतमधून असा हा इनर पोर्शन हे केलेला आहे, कट केलेला आहे आणि दुसऱ्या याला काय आहे, जसं याला ग्रू म्हणतं, म्हणजे होल जर असेल एखाद्या सरफेसला तर त्याला म्हणतं ग्रू. आणि टंग म्हणजे काय आहे, की जसं आपल्या जिभेसारखा याला पोर्शन आहे, हा काय करेल, याच्यामध्ये इंटरलॉक होऊन जाणार, म्हणजे तो सरफेस दुसऱ्या सरफेसला काय होतोय, चिपकतो आहे. तर ते चिपकवण्यासाठी आपण काय करतोय, मार्केटला वेगवेगळे केमिकल्स आहेत, त्यांचा आपण काय करतोय, यूज करतो आहे. तर हा झाला टंग अँड ग्रू जॉईंट. त्यानंतर आहे डॅडो जॉईंट. ठीक आहे. हा एक थोडासा पॉप्युलर आहे डॅडो जॉईंट. ठीक आहे. याच्यामध्ये काय करत आहे आपण, की एखाद्या सरफेसला आपण ग्रू ठेवून काय करतोय, दुसऱ्या सरफेस त्याच्यात इन्सर्ट करतोय, केमिकल्सच्या हेल्पनी आपण काय करतोय, त्याला चिपकवतो आहे. त्यानंतर आहे बिस्किट जॉईंट. आता बिस्किट जॉईंट मध्ये काय आहे, की तुमच्या या दोन्ही सरफेस मध्ये काय केले जाणार, असा यू आकाराचा ग्रू ठेवला जाणार. ठीक आहे. आणि मग हा एखादा बिस्किट सारखा असा तुकडा म्हणता येईल, हा आपण काय करतोय, या सरफेस मध्ये अर्धा इन्सर्ट होईल आणि या सरफेस मध्ये तो अर्धा इन्सर्ट होणार. अशा प्रकारे हा काय करेल, या दोघांना जोडण्याचं काम करेल. तर हा झाला बिस्किट जॉईंट. ठीक आहे. त्यानंतर आहे मॉर्टाइज अँड टेनन जॉईंट. ठीक आहे. मॉर्टाइज अँड टेनन जॉईंट मध्ये काय राहतं, की एखादा तुमचा असा सरफेस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे अशा प्रकारचा एक ग्रू ठेवलाय. ठीक आहे. माचीसची डब्बी जसं राहतं तशा प्रकारचा हा हे राहणार, ग्रू राहणार. त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, या सरफेसला काय करतोय, इन्सर्ट करतोय, म्हणजे ते दोघं एकमेकांशी काय होऊन जाणार, इंटरकनेक्टेड होऊन जाणार. त्याला आपण केमिकल्सनी चिपकवतो आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे रॅबिट जॉईंट. ठीक आहे. रॅबिट जॉईंट मध्ये काय आहे, की एक तर तुम्ही अशा प्रकारचा ग्रू ठेवणार, की याच्यावर दुसरी पाटी अशा प्रकारे आपण ठेवू शकणार, किंवा ग्रू कशा राहणार, या आकारामध्ये असणार. हा डबल रॅबिट जॉईंट झाला. ठीक आहे. त्यानंतर आहे डॉवेटेल जॉईंट. ठीक आहे. डॉवेटेल जॉईंट मध्ये काय राहतं, की तुमच्या एका सरफेसला अशा प्रकारच्या या कट्स ठेवतात आणि दुसऱ्या सरफेसला त्यालाच अपोनंट दुसऱ्या अशा कर्व ठेवतात. ठीक आहे. हा झाला पिन, म्हणजे एका सरफेसला म्हणतं पिन आणि दुसऱ्याला म्हणतं टेल. हे दोघं काय करतो आहे आपण, जसं आपले पेवर ब्लॉक्स वगैरे राहतं, पेवर ब्लॉक्स आपण जेव्हा लावतोय तर त्या ठिकाणी काय होतं, की दोघांमध्ये काय राहतं, इंटरकनेक्शन झालं पाहिजे म्हणून त्याला अशा प्रकारचे ग्रू राहतात, की एकमेकाला ते इंटरलॉक होतील. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचेच आहे हा डॉवेटेल जॉईंट. ठीक आहे. त्यानंतर आहे हाफ ब्लिंड डॉवेटेल. ठीक आहे. हाफ ब्लिंड डॉवेटेल मध्ये पण तशाच प्रकारचा, फक्त थोडासा आकार काय केलेला आहे, चेंज केलेला आहे. म्हणजे आकार असा, की इथे काय केलेलं आहे, थ्रू आउट द, ठीक आहे, थ्रू आउट हा काय केलेला आहे, कट केलेला आहे. पण इथे जर तुम्ही बघू शकत असाल खाली, तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, की आउटरला नाही केलेला आहे, फक्त आतमधून काहीतरी डेप्थवर 1 mm अंदर पासून तो जो काही सेम कट होता तसा कट दिलेला आहे.
म्हणजे दिसायला तुमच्या सरफेसला तुम्हाला अशा लाईनिंग्स वगैरे नाही दिसणार, दिसताना ते काय दिसेल, पूर्ण सरफेस प्लेन आहे असं दिसेल. आणि आतमधून ऍक्च्युली काय आहे तर हा ब्लेंड डॉवेटेल आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे स्लाइडिंग डॉवेटेल जॉईंट. ठीक आहे. स्लाइडिंग म्हणजे जसं आपली स्लाइडिंगचे हे राहतं. ठीक आहे. आता इथे काय होईल की हा काय होत राहणार, हा पोर्शन या याच्यावर सरफेसवर काय होत राहणार, स्लाइड होत राहणार. ठीक आहे. त्याला तुम्हाला जिथे ऍडजस्ट करायचंय तिथे तुम्ही त्याला काय करू शकणार, ऍडजस्ट करू शकणार. ठीक आहे. त्यानंतर आहे बॉक्स जॉईंट. बॉक्स जॉईंट मध्ये काय राहतं की अशा प्रकारचे बॉक्सेस तयार केले जातं आणि एकमेकांमध्ये इन्सर्ट करून त्याला काय करतोय आपण, अशा प्रकारे दोन सरफेसला काय करतोय, इंटरकनेक्ट करतो आहे. त्यानंतर आहे ब्रिडल जॉईंट म्हणून आहे. ठीक आहे. ब्रिडल जॉईंटचे फिगर बघू शकता. एखादा सरफेस आपण काय करतोय, दुसऱ्या सरफेस मध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करतोय आणि त्यांना इंटरकनेक्टेड करतो आहे. त्यानंतर आहे लास्ट आहे फिंगर जॉईंट्स. ठीक आहे. फिंगर म्हणजे जसे आपले बोट राहतात तशा प्रकारच्या या गॅप्स तयार केल्या जातात आणि अपोनंट पोर्शनला त्याच्या अपोजिट मध्ये. ठीक आहे. जिथे याला गॅप आहे तिथे तो ओपन असणार. ठीक आहे. तर हे काय करतोय आपण, अशा प्रकारचा जॉईंट तयार करतोय. आता फिंगर जॉईंट म्हणजे हा अशा प्रकारचा जॉईंट. ठीक आहे. त्यानंतर आहे स्क्रीन दिसत आहे मयूर? हो. ठीक आहे. हा. त्यानंतर आहे टिम्बर फ्लोरिंग. आता बघा, इट इज द प्रोडक्ट ऑफ नेचर. ठीक आहे. टिम्बर फ्लोरिंग इज अ प्रोडक्ट ऑफ नेचर. इट इज ऑल्सो कॉमनली नोन एज द वुड फ्लोरिंग. ठीक आहे. अँड हार्डवुड फ्लोरिंग इन द market. The timber flooring is the product that manufactured from the timber and provide the warm and the easy feeling on the feet. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारचं राहतं टिम्बर फ्लोरिंग. ठीक आहे. टिम्बर फ्लोरिंग मध्ये काय आहे की हे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या लाकडांचा यूज करून त्याला वेगवेगळं असे हे राहतं फिनिशिंग वगैरे. कुणाला अशी डिझाईन राहतं, कुणाचा असा सनमायका सारखा असा प्लेन शायनिंग असा सरफेस असतो. तर हे अशा प्रकारे काय केलं जातं, टिम्बर फ्लोरिंग केलं जातं. ठीक आहे. तर हे टिम्बर फ्लोरिंग दॅट कन्स्ट्रक्टेड मोर दॅन द वन लेअर ऑफ द वूड. ठीक आहे. एक किंवा एकापेक्षा जास्त लेअरचा यूज करून काय करतोय आपण, टिम्बर फ्लोरिंग करतोय. सॉलिड हार्डवुड फ्लोरिंग. द सॉलिड हार्डवुड फ्लोरिंग, हा ठीक आहे, याचे 3 टाइप्स आहे म्हणजे या फ्लोरिंगचे. ठीक आहे. तर आता एक आहे सॉलिड हार्डवुड फ्लोरिंग. ठीक आहे. या ठिकाणी आपण एखादा लाकूड यूज करतोय पण तो कसा असणार, थोडासा असा पोकळ न असता तो एकदम सॉलिड असणार. तर त्या हार्डवुडचा आपण काय करतोय, फ्लोरिंग साठी यूज करतोय. त्यानंतर कंपोजिट वुडन फ्लोरिंग आहे. कंपोजिट म्हणजे काय होतं की दोन लाकडांना मिक्स करून किंवा 2 ते 3 कंपोनंटला मिक्स करून काय करतोय आपण, त्या वुडनला तयार करून काय करतोय आपण त्याला फ्लोरिंग साठी यूज करतोय. त्यानंतर पॅरक्वेट फ्लोरिंग म्हणून आहे आणि बांबू फ्लोरिंग आहे. ठीक आहे. त्या पॅरक्वेट म्हणून शीट्सच आहे, तर त्या लाकडाचा यूज करून काय करतोय आपण, अशा प्रकारे फ्लोरिंग करतोय. त्यानंतर बांबू फ्लोरिंग आहे. आपलं बांबूचं झाड सगळ्यांना माहिती आहे. त्याचे बांबूचे ते छिलके काढून त्याचं सुद्धा काय केलं जाते, अशा प्रकारचे म्हणजे पॅनल्स तयार केले जातात. या पॅनल्सला काय केलं जातं, यांना बघू शकतो आपण. बघा अशा जॉईंट्स राहतात. तर हे कशासाठी आहे, याला की हे काय झाला पाहिजे, एक पोर्शन दुसऱ्या पोर्शन मध्ये काय झाला पाहिजे, इंटरलॉक झाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे जॉईस्ट म्हणून आहे. ठीक आहे. आता जॉईस्ट काय आहे, तर जॉईस्ट इज द हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर. बघ आता जसं इथे तू बघू शकत आहे, जसं एखादा तुझा फ्लोअर आहे. ठीक आहे. आता समजा तू एखादा फ्लोअरला उभा आहे, तर ते फ्लोरिंग तुला करण्यासाठी काय लागेल, जसं लाकडाचं घर आहे म्हणता येईल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुला काय करावं लागेल, फ्लोअर टाकताना पहिले तुला अशा प्रकारच्या या आडव्या पाट्यात हे करावं लागेल. का बरं, या फ्लोअरला सपोर्ट करण्यासाठी. जसं तू इथे बघू शकतो की हे जे पोर्शन दिलेले आहे. ठीक आहे. तर हे पोर्शन म्हणजे काय आहे, जॉईस्ट. तर हा काय आहे, एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर आहे. कशासाठी यूज करतोय, यूज इन द फ्रेमिंग टू स्पॅन अँड ओपन स्पेस ऑफन बिटवीन द बीम्स दॅट सबसिक्वेंटली ट्रान्सफर द लोड टू द वर्टिकल मेंबर. ठीक आहे. हे काय करतं की तुमच्या सरफेसवर, म्हणजे तुम्ही आता इथं फ्लोअर आहे, फ्लोअरवर जर तुम्ही उभे असले तर तो काय करणार, तुमचं याच्यावरचं वेट काय होणार, या पाट्यांवर जाणार, म्हणजे या जॉईस्ट वर जाणार. आणि हा जॉईस्ट काय करेल की तुमच्या त्या याला म्हणजे याच्यावर जे वजन येईल या फ्लोअरचं, तर हे काय करेल, या बीमवर ट्रान्सफर करेल आणि तुमचा बीम काय करेल, ते लोड तुमच्या कॉलमवर ट्रान्सफर करेल आणि कॉलम काय करेल, ते जमिनीमध्ये लोड ट्रान्सफर करेल. ठीक आहे. The when incorporated into a floor framing system, the joist serve to provide a stiffness to the subfloor sheeting and sheathing and allowing it to function as a horizontal diaphragm.
ठीक आहे. हॉरिझॉन्टल डायफ्राम म्हणजे होतं की सगळं लोड काय करत आहे ते एका ठिकाणी काय करत आहे, कॉन्सन्ट्रेट करत आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कुठेही फ्लोअरवर उभे असले तर तो काय करेल की तुमचं ते सगळं वेट काय करेल, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करेल. ठीक आहे. तर हे झाले जॉईस्ट. ठीक आहे. जॉईस्टची तुम्हाला फक्त डेफिनेशन येऊ शकतं, तर काय सांगायचं फक्त हा हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर आहे बा. आणि हा मेंबर काय करतो आहे, एखाद्या ठिकाणी खूप मोठा स्पॅन आहे किंवा ओपन स्पेस आहे, त्या ठिकाणी आपण याचा यूज करतोय, त्याच्यावर आपण फ्लोरिंग करतोय. त्याच्यामुळे काय होईल की फ्लोरिंगवर आलेलं कुठलंही वेट काय करेल, तुमच्या त्या जॉईस्टवर काय करणार, जॉईस्टवर जाणार आणि त्या जॉईस्ट वरून मग तुमच्या बीम मध्ये जाऊन ते कॉलम मध्ये म्हणजे वर्टिकल मेंबर्स मध्ये ते वेट डिस्ट्रीब्युट होणार आणि वर्टिकल मेंबर काय करेल तुमच्या म्हणजे खाली फुटिंग मध्ये ते वेट जाणार. त्यानंतर आहे टिम्बर बीम. आता जसे आपले कॉन्क्रीटचे बीम असतात तशा प्रकारे फॉरेन सिटीमध्ये जनरली जे काही कन्स्ट्रक्शन आहे तर ते कसे असतात, एकदम डिस्ट्रॉयबल असतात. ठीक आहे. म्हणजे इझिली तुम्ही त्याला रिमूव्ह आउट करू शकता, इझिली तुम्ही त्याला एखाद्या ठिकाणी नेऊन काय करू शकता, जॉईन करू शकता. त्या ठिकाणी जर बघत असाल तर टिम्बरचं कन्स्ट्रक्शन खूप जास्त राहतं. तर हे काय आहे, टिम्बर बीम. द टिम्बर पोस्ट अँड द टिम्बर बीम कन्स्ट्रक्शन इज अ बिल्डिंग मेथड दॅट कम्प्राइजेस ऑफ वर्टिकल स्ट्रक्चरल पोस्ट अँड द हॉरिझॉन्टल बीम्स. जसा आपला कॉन्क्रीटचा बीम असतो तशा प्रकारे इथं काय आहे, हा टिम्बरचा बीम आहे. ठीक आहे. टिम्बरचा बीम म्हणजेच काय आहे, टिम्बर बीम. हा कसा आहे, एक हॉरिझॉन्टलच मेंबर आहे. हा काय करतोय तुमच्या, जसं आता या फर्स्ट मीटर फिगर मध्ये बघू शकतो, एखादा तुमचा फ्लोअर होता ज्याच्यावर तुम्ही वरती समजा उभं राहणार आहे. ठीक आहे. आता हे हॉरिझॉन्टल मेंबर काय झाले, हे हॉरिझॉन्टल मेंबर म्हणजे झाले तुझे जॉईस्ट. ठीक आहे. ते जॉईस्ट काय करणार की जे काही वरती लोड येत आहे, एखादा व्यक्ती उभा राहिला तर ते लोड तुमच्या या बीम वर ट्रान्सफर करणार. बीम काय करणार, नंतर हे जे कॉलम आहे तुमचे, या कॉलम वर ते काय करणार, लोड ट्रान्सफर करणार. ठीक आहे. तर हा झाला बीम. ठीक आहे. टिम्बर वॉज ट्रेडिशनली यूज फॉर द बीम्स अँड द कॉलम एज वेल एज द फ्लोअर्स अँड द रूफिंग. ठीक आहे. ओक ट्रीचा यूज केला जात आहे म्हणते, जर तुम्हाला हे बीम आणि कॉलम जर बनवायचे असेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ओक ट्री आपण यूज करतोय, तो थोडा कसा असेल, सफिशियंटली स्ट्रॉंग असेल लोड बिअर करण्यासाठी. त्यानंतर आहे टिम्बर गर्डर. ठीक आहे. तर टिम्बर गर्डर काय आहे, द ट्रसेस आर एक्सलंट फॉर द लार्ज बिल्डिंग अँड द लुक ग्रेड विथ द स्टील जॉइनरी. ठीक आहे. प्रायमरीली द रोल ऑफ द गर्डर ट्रस इज टू सपोर्ट द अदर स्ट्रक्चरल एलिमेंट इन द फ्रेम सच एज ट्रॅडिशनल ट्रसेस, राफ्टर अँड द पर्लिन्स. ठीक आहे. तर ऍक्च्युली टिम्बर गर्डर म्हणजे काय, एक प्रकारे बीमच म्हणता येईल, फक्त कसा राहतो तो, असा आय सेक्शनचा राहतो, आय आकाराचा राहतो. ठीक आहे. म्हणजे वरती त्याला सरफेस आहे, मधात तो एकदम स्लिम आहे आणि खाली त्याला पुन्हा असा सरफेस आहे. ठीक आहे. ते या फिगर मध्ये हे जे तुम्हाला दिसत आहे हॉरिझॉन्टल मेंबर, हाच काय आहे, गर्डर आहे. ठीक आहे. तर फक्त हा कशाचा बनलेला आहे, तर हा लाकडाचा बनलेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, टिम्बर गर्डर. जिथे खूप मोठा स्पॅन असतो त्या स्पॅनला आपण बीमचा सपोर्ट लागतोय, त्या ठिकाणी आपण काय करतोय, गर्डरचा यूज करतो आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे ठीक आहे, एक हा पोर्शन आहे. बरं स्क्रीन दिसत आहे मयूर? हो हो. ठीक आहे. आता बघा, हे पॅनल्स वर डिपेंड करतं, म्हणजे आपले जसे दारं आहे. ठीक आहे. दारं म्हणता येईल किंवा खिडकी म्हणता येईल. आता पूर्वी जर बघितले असेल तर पॅनल कसे राहायचे, एक तर दारांना नाही का 3 ते 4 पार्टिशन मध्ये तुमची खिडकी म्हणा. ठीक आहे. खिडकी कशी व्हायची की 3 ते 4 पोर्शन त्याला असायचे की ते तुम्ही ओपन करू शकता. ठीक आहे. कधी कधी काय राहतं की फक्त 2 फ्लॅप राहतात की ते तुम्ही ओपन केली की तुमची खिडकी हे होतं. कधी कधी काय राहतं की स्लाइडिंग राहतं, म्हणजे एक एक स्लाइड होणार. ठीक आहे. म्हणजे जसं खिडकी. ठीक आहे. तर आता हे अशा प्रकारचं तुम्हाला एक हे आहे. ठीक आहे. स्कॅटरिंग म्हणून आहे, शटर. ठीक आहे. तर हे शटर मध्ये आहे, टाइप्स आहे तुम्हाला. तर शटर मध्ये आहे एक लोवर्ड शटर म्हणून आहे. ठीक आहे. लोवर्ड शटर म्हणजे तुम्ही अशा प्रकारचं, जसं त्याला काय आहे की दोन दोन पॅनल आहे, म्हणजे दोन याच्यामध्ये जसा दरवाजा राहतो त्याला 2 फ्लॅप राहतात, ते काय करू शकतो आपण, उघडझाप करू शकतो. ठीक आहे. तर हे झाला लोवर्ड शटर. ठीक आहे. त्यानंतर रेस पॅनल आहे. रेस पॅनल मध्ये काय आहे की अशा प्रकारचं बघू शकता. ठीक आहे. याला पण सुद्धा काय, 2 पॅनल आहे आणि याला आपण काय करू शकतोय, ओपन करू शकतो आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बॅटन एक्सटेरियर. ठीक आहे. बॅटन एक्सटेरियर मध्ये काय राहतं, हे अशा प्रकारचं पॅटर्न राहतं, म्हणजे हे अशा प्रकारचे, जसं त्याला डोम सारखा आकार आहे, अशा प्रकारचे हे डोअर काय केले जातात, तयार केले जातात. एक तर हे विंडो साठी म्हणता येईल किंवा डोअर साठी म्हणून यूज केले जातं. ठीक आहे. त्यानंतर आहे शेकर स्टाईल.
ठीक आहे. शेकर स्टाईल म्हणजे काय होतं की जसं आता बघू शकतो खूप मोठा स्पॅन आहे, ते एका साईडने आपण एकच पॅनल युज केलेला आहे आणि दुसऱ्या साईडने काय केलेलं आहे आपण पॅनल तिन्ही सेम साईजचे, फक्त एका साईडने थोडं जास्त पोर्शन सोडल्यामुळे काय केलेलं आहे आपण ते इथं मधात फोल्ड होतं. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतं शेकर स्टाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे प्लांटेशन म्हणून आहे, प्लांटेशन एक्सटेरियर. तर हे अशा प्रकारचं राहतं. त्यानंतर आहे कॅफे स्टाईल. कॅफे स्टाईल मध्ये आता बघू शकतो आपण की हे अशा प्रकारे राहतं, म्हणजे अर्ध्यातच विंडो अशा काय राहतात, अशा राहतं आणि बाकीची काय राहतं की काचानी समजा ही पूर्ण पॅक केलेली राहतं आणि खाली काय राहतं की त्याला अशा प्रकारचं शटरिंग राहतं. त्यानंतर आहे कटआउट शटर आहे. कटआउट शटर मध्ये हे अशा प्रकारचं राहतं, म्हणजे तुमचं एखादी विंडो आहे त्याला तुम्हाला अर्ध्या मधातून असं पार्टिशन केलेलं आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारची ही कटआउट शटर आहे. त्यानंतर आहे स्कॅन्डिनावियन म्हणून आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारच्या जर विंडोज बघायला मिळाल्या, ठीक आहे, तर ह्या विंडो जनरली राहतात म्हणजे फॉरेन सिटी मध्येच राहतं, हे आपल्याकडे फार रेअरली बघायला मिळतं. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ एक्सटेरियर आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारचं समजा हे एक प्रकारे डोअर म्हणून पण युज होतं आणि एक प्रकारे विंडो म्हणून पण याचा युज होतोय. ठीक आहे. तर हे काचेचं पण आहे आणि याला काय राहतं की अशा प्रकारचे शटरिंग राहतं, म्हणजे हे जे दिसत आहे ब्लॅक कलरचे हे फ्लिप सारखे इथं काय होतील दरवाजासारखे त्याला पूर्ण कव्हर करतील. ठीक आहे. तर आता हे झालं. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे तुम्हाला आयन मॉन्गरी म्हणून. ठीक आहे. तर आयन मॉन्गरी म्हणजे काय होतं तुम्हाला या सिलेबस मध्येच आहे की आयन मॉन्गरी काय आहे. तर ऍक्च्युली बघा जसं आपण दारांसाठी काय करतो आहे, आयन मॉन्गरी इज ओरिजिनली रेफर्ड टू द मॅन्युफॅक्चर ऑफ द आयर्न गुड्स, म्हणजे लोखंडाच्या बनणाऱ्या वस्तू, ब्रासच्या, कॉपरच्या. ठीक आहे. जे काय होतं आपल्या कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये युज होत आहे. ठीक आहे. आता जसं या फिगर मध्ये बघू शकतो, स्क्रीन दिसत आहे का मयूर? हो दिसत आहे. दिसत आहे ना? हा. बघ जसं आता दारांसाठी म्हण. ठीक आहे. जसं दारासाठी आपण हे हिंजेस युज करतो आहे किंवा हे इंटरलॉक दाराला कनेक्शन साठी लॉकिंग साठी आपण हे अशा प्रकारचे हँडल्स वगैरे युज करतोय. तर हे सगळे कशाचे बनलेले असतात, एक तर ब्रासचे राहते, कॉपरचे राहते, ब्रॉन्झचं राहते, अल्युमिनियमचं राहते. ठीक आहे. तर ते जे काही आहे सगळं, ठीक आहे, तर त्याला म्हणतं मॉन्गरी म्हणून. ठीक आहे. तर आयर्न मॉन्गरी म्हणजे काय आहे की जे लोखंडाचे बनलेले आहे. असंच राहतं ब्रासचे, ब्रॉन्झचे, अल्युमिनियमचे. ठीक आहे. तर यांना म्हणतं मॉन्गरी हा कन्सेप्ट आहे तुम्हाला. तर काय आहे बा, तर हे काय आहे की जे आपण घरामध्ये यूज करतो आहे फॉर द पर्पज ऑफ म्हणजे वेगवेगळ्या पर्पज साठी, जसं दारांना हँडल म्हणून पाहिजे आहे तर त्या ठिकाणी आपण यूज करतोय. तर इट इज ओरिजिनली रेफर्ड फर्स्ट टू द मॅन्युफॅक्चर ऑफ आयर्न गुड and second to the place of sale of such items for the domestic rather than the industrial use. In the both contexts the term has expanded to include items made up of steel आहे, अल्युमिनियम आहे, ब्रास आहे किंवा अदर मेटल आहे, ऍज वेल एज द प्लास्टिकचे सुद्धा असू शकतात. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आहे आयर्न मॉगरी. ठीक आहे. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे तुम्हाला एक मिनिट, ट्रस बद्दल माहिती आहे का तुला? ट्रस ट्रस म्हणजे काय होतं? नाही. ट्रस मध्ये बघ आता आठ कॉमन टाइपचे ट्रस आहेत. ठीक आहे. ट्रस म्हणजे आता एखादा समजा तुला हॉल वगैरे तयार करायचा असेल, म्हणजे समजा टेम्पररी. ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपण काय करतो आहे, जसा तुला असा आकार द्यायचा आहे त्याला किंवा डोम सारखा यू आकार द्यायचा, तर त्या ठिकाणी आपण काय करतोय त्याला सपोर्ट देण्यासाठी काय करतोय अशा प्रकारचे हे पॅनल ऍडजस्ट केलेले असतात. ठीक आहे. याला पण रिझन राहतं आणि याला पण स्पेसिंग राहतं की हे इतक्या इतक्या स्पेसिंग वर राहणार म्हणून. तर हा झाला ट्रस. ठीक आहे. आता ट्रस मध्ये बघ वेगवेगळे आता ट्रसचे टाइप्स आहेत बघ. आता ट्रस म्हणजेच काय ऍक्च्युली इथे बघू शकते, जसं हा इथे या घराला काय केलेला आहे अशा प्रकारचा आकार दिलेला आहे. ठीक आहे. आता हा आकार कशावर स्टे करेल? ठीक आहे. तर हा आकार कशावर स्टे करतोय अशा प्रकारच्या या ट्रसवर. हे ट्रस मेंबर आहे, याला वेगवेगळे पार्ट्स आहे. इथं स्टील प्लेट लावून काय केलेलं आहे आपण या मेंबर्सला इथे कनेक्ट केलेले आहे. तर आता जसं माझं स्टील आपलं सिव्हिल मधनं इंजिनिअरिंग आहे, तर मला स्टील म्हणून एक सब्जेक्ट होता.
ठीक आहे. तर त्या सब्जेक्ट मध्ये मला होतं की ट्रस कसा काढायचा, ठीक आहे. म्हणजे ट्रस कोणता एखाद्या डोम साठी समजा कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर त्याची मग स्पेसिंग किती असायला पाहिजे, हे वेगवेगळ्या मेंबर्सला पर्लिन, कोणाला राफ्टर म्हणतं, असे वेगवेगळे त्यांना नाव आहेत, ठीक आहे. तर त्यावरनं आपण काय करतोय, हे त्यांचं मग मला डिझाईन होतं की त्यांचं स्पेसिंग किती असलं पाहिजे, यांचा अँगल किती असला पाहिजे टिल्ट करण्याचा, ठीक आहे. आणि वेगवेगळ्या टाईपचे टर्स होते, ठीक आहे. तर हे आपण फक्त काय करतोय, एखाद्या डोमला, एखाद्या वरच्या फ्लोरिंगला काय करतोय, सपोर्ट देण्यासाठी आपण या ट्रसचा यूज करतोय, ठीक आहे. तर आता बघ, आता हे आहे ट्रस मध्ये किंग पोस्ट म्हणून आहे, हा सगळ्यात मोस्ट कॉमन ट्रस आहे, ठीक आहे. तर याला म्हणतं किंग पोस्ट, म्हणजे जिथे तुला काय दिसते आहे अशा प्रकारचे दोन मेंबर, हा थर्ड आणि हा फोर्थ काय करतोय, त्याला एक सपोर्ट देतो आहे. तर किंग पोस्ट ट्रसेस आर रिकॉग्नाइज्ड बाय देअर सिंगल वर्टिकल पोस्ट, ठीक आहे. किंग पोस्ट म्हणजे काय, याच्यात एक सिंगल वर्टिकल पोस्ट काय केलेली आहे, सेंटरला यूज केली आहे. दे आर प्रायमरली यूज इन द कंजक्शन विथ द अदर हेवी टिंबर ट्रसेस, ठीक आहे. तर हा किंग पोस्ट म्हणतात याला, किंग पोस्ट ट्रस्ट, ठीक आहे. त्यानंतर सीसर म्हणून आहे, सीसर मध्ये काय राहतं की तुला अशा प्रकारचा हा ट्रस्ट दिसेल, ठीक आहे. तर एखाद्या ठिकाणी सिलिंगचा वगैरे एरिया असेल, ठीक आहे, किंवा दे आर डिस्टिंग्विश फ्रॉम इट्स अँगल बीम सबस्टिट्युटिंग द युज्युअल बीम, ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपण काय करतो, याचा यूज करतो आहे, ठीक आहे. त्यानंतर क्वीन पोस्ट आहे, क्वीन पोस्ट मध्ये काय, आता जसं किंग पोस्ट मध्ये काय होतं, फक्त हा वर्टिकल पोस्ट होता, आता क्वीन पोस्ट मध्ये काय झालं की आणखी आपण याला सपोर्ट द्यायला काय करतोय, या आणखी दोन मेंबर्सचा काय केलेला आहे, दोन टिल्टेड मेंबर्सचा आणखी आपण यूज केलेला आहे, तर याला म्हणतं क्वीन पोस्ट. त्यानंतर रेज टाय आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारचं जर कनेक्शन दिसलं आपल्याला ट्रस मध्ये, हे एक तर राहतं टिंबरच्या फॉर्म मध्ये किंवा असतं स्टील कनेक्शन मध्ये, ठीक आहे. तर हे झालं रेज टाय. त्यानंतर हो म्हणून आहे, ठीक आहे. तर हो मध्ये काय आहे की अशा प्रकारचा तुम्ही जे कनेक्शन दिसत असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी त्याला आपण हो ट्रस म्हणतो, हो टिंबर ट्रस. त्यानंतर ऍटिक म्हणून आहे, ऍटिक मध्ये काय राहतं की अशा प्रकारचं तुम्हाला आपल्याला मेंबर्स काय दिसतात, इंटरकनेक्टेड दिसतात. त्यानंतर आहे आर्च, ठीक आहे. आर्च मध्ये काय, अशा प्रकारचा हा आर्च तयार केलेला आहे, त्या आर्चला वरून काय आहे, एक कनेक्शन आहे आणि त्याला एक सपोर्ट म्हणून काय आहे, या दोन मेंबरला कनेक्ट केलेला एक हॉरिझॉन्टल पोस्ट यूज केलेला आहे, ठीक आहे. तर याला म्हणतं आर्च. त्यानंतर फिंक आहे, फिंक मध्ये हे अशा प्रकारचं कनेक्शन राहतं, ठीक आहे. तर हे झाले 8 टाइप्स ऑफ, ठीक आहे. हे 8 टाइप्स ऑफ हे झाले आहेत. एक मिनिट, तुला एखादं एक्झाम्पल दाखवून देते आणखी. बरं मयूर, या इमेज वरनं लक्षात येत आहे का ऍक्च्युली काय असणार म्हणून, हे हो येते ना लक्षात. येत आहे ना. हा बघ, हे हो अशा हो प्रकारचे राहतात. आता एक ते स्टील मध्ये राहतं, आता जसं बघ ह्याला फिगर लोड झाली पाहिजे, ठीक आहे. हे असे वेगवेगळे मेंबर्स राहतात, फिगरच यायची आणखी, ठीक आहे. बघ आता हे वेगवेगळे मेंबर्स आहे, कुठल्या याला काय म्हणतं, वरच्या टॉपमोस्ट पॉइंटला एपेक्स म्हणतं, त्यानंतर मग यांचे कनेक्शन राहतं, ठीक आहे. याला बॉटम कॉर्ड म्हणतं, हे नंतर टॉप कॉर्ड झाल्या. हे जे मेंबर आहे वेब, याला वेब म्हणतं, ठीक आहे. त्यानंतर हे यांचे जे कनेक्शन राहतं, ठीक आहे, ह्या ज्या पाट्या ठेवलेल्या आहे, या ज्या कनेक्शनवर राहतात त्याला पर्लिन्स म्हणतं. यांच्यावर म्हणजे हे काय केलं जातं, जसा हा एक सेम स्ट्रक्चर आहे, काही डिस्टन्सवर आणखी याच्या पाठीमागे सेम स्ट्रक्चर राहील, सेम. त्यानंतर काही डिस्टन्स नंतर पुन्हा असं सेम राहील, हे कसं राहील, रिपीटेडली असं हे राहील. आणि त्यांचं जे कनेक्शन केलं जातं ते पर्लिन्सच्या हेल्पने, म्हणजे एक असे हॉरिझॉन्टल मेंबर्स राहतील की ते काय करतील की या ट्रसला दुसऱ्या ट्रस सोबत कनेक्टेड ठेवतील, त्या ट्रसला त्याच्या पाठीमागच्याशी कनेक्टेड ठेवतील. त्याच्यामुळे काय बनेल की एक तुमचा डोम बनू शकणार कम्प्लिटली, ठीक आहे. तर आता हे एखाद्या याच्यावर बी कॉलम वर म्हणता येईल, हे काय राहतं, स्टे राहतं, ठीक आहे. आणखी दाखवायसाठी ठीक आहे. हे अशा प्रकारचे रूप ट्रसेस आहे, हे वेगवेगळे, ठीक आहे. तर हे काय करताय, रिपीटेडली आपण काय करतोय, एक ट्रस, त्याच्यानंतर दुसरा ट्रस, तिसरा ट्रस, आणि मग त्याच्यावर काय करतोय, आपल्याला रुफिंग मटेरियल जे पण ठेवायचं आहे, तुम्हाला टीनं ठेवायचे आहे, वेगवेगळ्या मार्केटला शीट्स अवेलेबल आहे, किंवा एखादा सरफेस फक्त तुम्हाला म्हणजे यूज करायचा आहे, तर हे अशा प्रकारचे टर्स राहतात, ठीक आहे. तर आता जसा हा कॉमनली यूज ट्रस झाला, क्वीन पोस्ट झाला, हा किंग पोस्ट झाला, हॅमर बीम आहे, सीसर आहे, ठीक आहे. त्यानंतर फिंक म्हणून आहे, असे वेगवेगळे मी तुम्हाला आता ट्रस दाखवलेले आहे, ठीक आहे. तर
तर या सिलेबस मधून आता समजा वूड वर्क अँड द जॉइनरी आपलं कम्प्लीट होते समजा. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरला मी घेते आहे स्ट्रक्चर स्टील वर्क. ठीक आहे. त्यानंतर फ्लोर अँड फ्लोर फिनिशेस आपण उद्याला बघूया. ठीक आहे. काही डिफिकल्टी आहे मयूर? नाही मॅडम. कळत आहे ना? हे बघा, तुमचं सगळ्यात हो. महत्वाचं आहे की तुम्हाला कळत आहे का. जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही त्याच्यात खूप काही लिहू शकता समजा, कारण तुमच्या लिहिण्यावरच तुम्हाला मार्क्स राहील त्या एक्झाम मध्ये. म्हणजे फक्त कॉन्सेप्ट जरी हो. माहित असला तर तुम्ही त्याच्यात बरचसं लिहू शकता. आता समजा जे मी सांगते. ठीक आहे. बरं, काही डिफिकल्टी असली तर विचारत चला. ठीक आहे. उद्याला 10ला घेते मी समोरचा पोर्शन. ठीक आहे. ठीक आहे. चला, थँक्यू दोघांना. लिव करू शकता.